बुलढाण्यामध्ये आरोग्य उपसंचालकाच्या पथकाचा छापा. डॉक्टर गवई पुन्हा ताब्यात. अवैध गर्भपात औषधी आणि टॅब जप्त. बुलढाणा शहरानजीक असलेल्या सुंदरखेड येथील टार कॉलनीमध्ये आरोग्य उपसंचालक अकोला यांच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टर गवई यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान पथकाने घटनास्थळावरून अवैध गर्भपाताची औषधे तसेच गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे टॅब जप्त करण्यात आले आहे. यांच्या आदेशान्वये त्यांना एक कंप्लेंट आली होती की बुलढाण्यामध्ये गर्भलिंग निदान होत आहे. त्या अनुषंगाने डिकॉय केस घेऊन आलो होतो. डॉक्टर गवई यांच्या इथे पेशंट घेऊन आलो होतो. तर त्या ठिकाणी आम्हाला एक टॅबलेट मिळून आलेला आहे तो आणि काही औषधी होती ते असं आम्ही आणि जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांच्या टीम PCPNDT टीममार्फत ते सर्व सील केलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांना ते सर्व रिपोर्ट करणार आहे. आपली टीम कुठलची आहे? उपसंचालक कार्यालय अकोला. सर, हे जे डॉक्टर गवई आहे त्यांची डिग्री नेमकी कोणती? काही माहिती भेटली? त्यांनी ॲक्युप्रेशरचं त्यांचं लावलेलं आहे बोर्ड, पण कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. या अगोदर देखील याच डॉक्टर गवईवर आपल्या जिल्हा शल्यचिकित्सकाच्या पथकाने रेड टाकली होती. त्याबद्दल मला माहिती नाही. आम्ही उपसंचालक कार्यालय अकोलाकडनं आलो आहे. आरोपी किती आहे एकूण याच्यात? म्हणजे किती लोकांना आपण पकडले आहे? सध्या एक गवई सर आहेत. ओके.